तर बंजारा आणि वंजारी एकच असल्याच्या विधानाचा चुकीचा अर्थ घेतल्याचं स्पष्टीकरण माजी मंत्री धनंजय मुंडेंनी दिलं आहे। दोन्ही समाज भटके आहेत, त्या अर्थानं आपण बोललो होतो, मात्र आपल्या विधानाचा विपर्यास केला असा दावा त्यांनी केला। बीडमधल्या बंजारा समाजानं एसटी आरक्षणासाठी काढलेल्या मोर्चात बोलताना धनंजय मुंडेंनी बंजारा आणि वंजारा एकच असल्याचं वक्तव्य केलं होतं। त्याचा काही बंजारा आंदोलकांनी निषेध केल्यामुळे वाद झाला। बंजारा समाजाला तेलंगणात एसटी आहे, राजस्थानात एसटी आहे। काळकुटे साहेब आम्ही सुद्धा एसटीच आहे तिकडं। बंजारो बंजारो येणार का? बंजारा समाजाने स्वर्गीय मुंडे साहेबांवर प्रचंड प्रेम केलेलं आहे आणि त्या परिस्थितीत मी ते बोललेलो आहे। त्या बोलण्याचा कुणी काय अर्थ घ्यावा आणि अर्थ घेणारे आणि घोषणा देणारे सुद्धा कोण होते हे सुद्धा आता सोशल मीडियावरती बऱ्यापैकी बाहेर आलेलं आहे। तर असे जी काही आहेत विघ्न संतोषी लोक ते त्यांच्या पद्धतीने करतात। आता इथंही बऱ्याच बंजारा समाजाचे लोक, त्यांना जर विचारलं तर आम्ही म्हणताना वंजारा एक अशा संबंधित विषय आहे, कारण आम्ही भटके आहोत। तर धनंजय मुंडेंच्या बंजारा आणि वंजारी या एकच वक्तव्यावरून वाद झाला। धनंजय मुंडेंच्या वक्तव्यावरून बंजारा समाजाच्या नेत्यांनी आक्षेप घेतलेला आहे। गॅझेटियरच्या अभ्यासकांनी बंजारा आणि वंजारी एक नसल्याचं म्हटलंय। बंजारी एक नाही असा लढा आम्हाला लढावं लागला। या सोलापूरमध्ये आमचे पवार साहेबांनी गोपीनाथ मुंडेची काला धरली होती आणि केव्हा एवढंच नाही, त्याच्यावर मी पुस्तक लिहिलेलं आहे, कोर्ट कचेऱ्या केलेल्या आहे, डॉक्टर वाधवा कमिटी नेमली। वंजारी आणि बंजारी कुठल्याही परिस्थिती एक होऊ शकत नाही आणि म्हणून धनंजय मुंडे हे चुकीचे बोलले, त्यांनी आपली दुरुस्ती करावी, माफी मागावी। 1909च्या हैदराबाद गॅझेटमध्ये याच्यामध्ये 5-7 जाती त्या याच्यामध्ये लोकसंख्या सांगितलेली आहे आणि 5-7 जाती नोंदलेल्या आहेत। तर त्यामध्ये बंजारा असं म्हटलेलं आहे, तिथे वंजारी स्पष्ट म्हटलेलं नाही। का म्हटलेलं नाही? कारण त्यांची लोकसंख्या तेवढी त्यांना सायझेबल वाटली नसेल। 5-6 प्रमुख जातीची नावं त्यांनी प्रत्येक जिल्ह्याची दिलेली आहेत, त्यामुळे ते वेगळे नोंदलेले नसतीलही कदाचित। तेवढ्यावरून हे दोन समाज एकत्र आहेत असं म्हणता येत नाही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।